काय मम्मा? तर हे बघा, हा पण झाला ब्लाऊज तयार. ओके. शिवून आता याला हात शिलाई हुकलूक करायचं. उद्या करणार, कारण आता मला इथून पुढं एडिटिंगचं काम आहे. हा पण दुपारी तयार केला आणि हा आता तयार झाला. दुपारी जेवणाच्या अगोदर अर्धा घेतला होता शिवून. आणि आता मला तुला एक विचारायचं मम्मा, आता तुला कमेंट्स, मला खरं तर सांगू, तुला अजूनपर्यंत निगेटिव्ह कमेंट्स आली नाही, पण यूट्यूबच ना तुला भविष्यात अजून तुझा काही चॅनल ग्रो नाही झालेला जास्त. म्हणजे गीता फॅशनचं बोलते मी, जो आपला गीता फॅशनचा चॅनल आहे त्याच्या अजूनपर्यंत निगेटिव्ह कमेंट नाही आलेली काहीच. जर आली भविष्यात तर तुझी रिॲक्शन काय असेल? सोडून देणार म्हणजे तुला म्हणायचंय काय? नाही, पण ते बोलणारे बोलतात म्हणजे त्यांचं ओपिनियन आहे तो, ते जे सांगतात त्यांना काही चुकीचं वाटलेलं नसतं. सांगते तुला एक सांगते, त्यांच्यात फक्त गट्स असतात किंवा त्यांच्यात एक हिंमत असते, ते टाकतात. त्यातले 100 जण चुकीचे, सगळेच चुकीचे असतात असं नाही, त्याच्यातले 50% बरोबर असतात म्हणून ते मांडतात. तर त्याच्यावरून सुधारणा करायची वाटते तुला. ऐक, बरोबर असेल त्यांचं जर म्हणणं मला जर पटलं तर मी त्यावर लक्ष देणार. आता तुला जर कोणी सांगितलं की मावशी तुमची टीप ही इकडे चुकीची गेली, तिकडे चुकीची गेली, जर ती बरोबर असेल कमेंट आणि तू जर चेक केलंस तर तू त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. पहिलं चेक करते. हा, सगळ्याच गोष्टींना इग्नोर करणं. लोक काय म्हणतात, ऐक, तुझ्याबद्दल नाही सांगत मी, दुसऱ्यांचं सांगते. लोक काय म्हणतात, इग्नोर करायच्या गोष्टी, इग्नोर करायचं लोकांना. खरंच करायचं कधी, जेव्हा आपल्याला कळेल की हा माणूस आपल्या मागच लागलाय, विनाकारण कमेंट करतोय, तेव्हा इग्नोर करायचं. पण एखादा जर आपल्याला चांगल्यासाठी सांगितलंय त्याच्यावर खरंच काम करायचं. पण त्या चांगल्यासाठी असतात, सगळ्या चांगल्यासाठी असतात. तुला काय करते, मी जाते माझ्या व्हिडिओ मध्ये, जाते नेमकं कोणत्या पॉइंटवर यांनी कमेंट्स अशी केली हे बघते. तर मग एखादे काय करतात, असं स्किप करत करत बघतात आणि मग जो नेमका त्यांना प्रश्न पडलाय तो त्यांनी स्किप केलेला असतो. तिथं मी ते विश्लेषण करून सांगितलं असतं, पण त्यांना ते ऐकण्यात येत नाही, त्यामुळे ते कमेंट करून जातात पटकन. तर मग मी लगेच रिप्लाय देते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, मी त्यात सांगितले, स्पष्टीकरण दिले, असं मी बोलते. आणि जर विनाकारण जर केली, सगळं आहे आणि ते मग अशी थोडस मध्येच जावं लागलं म्हणून विषय कट झाला. तर तुझं काय म्हणणं आहे सांग. हा, जर त्यांनी व्यवस्थितच कमेंट केली असेल आणि खरंच माझ्याकडून काय त्यात चुकी झाली असेल तर मग मी ते मान्य करते की हो, आपण विसरतेपणी हे बोलून गेलोय किंवा विसरलोय हे सांगायला, तर मी ते मान्य करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी लक्षात ठेवून ती गोष्ट आणत असते व्हिडिओमध्ये. आणि जर मुद्दामहून जर मला नाही का एखाद्याला नाही आवडत जरा, पण तुला कोणीच नाही केलेली कमेंट, मी बघितले ते कोणीच नाही की उगाचच चुकी काढायची. आता कालचंच उदाहरण घे, कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली की मी चांगला तो व्हिडिओ छान केलाय, अंगात घातलेला ब्लाऊज दाखवलाय, अंगावरून माप घेतलेलं आहे त्या ताईचं आणि त्या मापावर ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि शिवून अंगात घातलेला पण दाखवलंय. आता ते माप असं आहे की फुल चेस्ट पण तेवढीच आहे आणि बस्ट पण तेवढीच आहे, म्हणजे काही फरक नाहीये, म्हणजे त्यांना बस्टच नाहीये, उभार नाही. मग त्या बस्ट मध्ये काय तो ब्लाऊज बसणार आहे ना, असा चपटच दिसणार. तरी सुद्धा व्यवस्थित थोडा का होईना पप आलेला आहे त्या ब्लाऊजला आणि बसलाय, त्यांना जेवढा हवाय पप तेवढा त्यांना मिळालेला आहे. पण एका साईडला त्यांनी, त्या बायकांना सवय असते पाकिट आतमध्ये ठेवायची पैशाची, तसं ते पाकिट एका साईडला ठेवले त्यांनी. म्हणजे जुना ब्लाऊज काढला आणि नवीन घातला, तो मला जो दाखवत होते व्हिडिओसाठी, तर लगेच त्या ब्लाऊज मध्ये त्यांनी कधी, बरोबर आहे, इकडे तिकडे कुठे ठेवणार, इकडं कॅमेरा चालू करेपर्यंत त्यांनी तिथं घालून घेतलं होतं, ते मला माहितीच नाही. आणि ते व्हिडिओ मध्ये आलेले, आता गडबडीत माझ्या ते लक्षात नाही आलं, पण ते व्हिडिओ मध्ये दिसतंय एका साईडला, त्यामुळे ती चुनी पडलीये. तर लगेच कमेंट एकाने केलेली आहे, आता ती कोण बाई आहे का पुरुष आहे माहिती नाही, पण डाव्या साईडला एक चुनी पडलीये, बाकी ओके तर आहेच. आणि असू दे, त्यांनी कमेंट केल्याने आपली सुधारणा होते, आपल्या कामात सुधारणा होते, त्यामुळे मला राग येत नाही कुठल्या कमेंटचा. जर त्याच्यावर अभ्यास करण्याची गरज असेल तर मी त्या कमेंटवर अभ्यास करते, नाहीतर मग अशी सोडून देते. उगाच वायफळ कमेंट केली असेल तर सोडून देते, डोक्याला ताण घेत नाही मी.
चालतंय, काम ठीक चालू आहे. ठेवते. ठीक तर आहे. चला आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवणार आहे, कारण आता पुढं मला एडिटिंग पण आहे. अजून एक तुला सांगायचंय, तुझं कॅमेरामध्ये सुद्धा ती जी बाई आहे त्याची तिथे चुनी दिसते. नाही. तुझ्या ऐवजी सांगण्याचे जे मी सांगते ऐक, कुठल्याही ते तुझं साईडला- का झालंय ह्या ते. साईडला ना, हा आता एक सांगते मी, तुला सांगते, मला माहितीये मम्मा, तुला लूज ठेवायला लागतो ब्लाउज. ऐक ना, तेच सांगते. हा. तू प्रश्न विचारलास उलट त्यांच्या वतीनं, आपल्या हा विषयाच्या वतीनं त्याच्या वतीनच प्रश्न विचारलाय विचारते असं. मी तुला. हा. तर आता इथं लूज वाटते बरोबर. हा, हा. पण मी बघा एवढा ब्लाऊज लूज ठेवलेला आहे हा. अंगामध्ये, कारण मला डॉक्टरांनी सांगितलंय की ब्लाऊज अंगात लूज रक्त प्रवाहासाठी, कारण की तिला ऑलरेडी प्रॉब्लेम तर आता आहे. बघा, 25 वर्ष व्यवस्थित ती मशीनवर बसून तिचं पूर्ण शरीराची झीज झाली आणि रक्त प्रवाहासाठी. व्यवस्थित खाली करून घेतला ना ब्लाऊज, तर तुम्हाला एकही दिसणार नाही चुनी. दिसते नाहीच का? आहे चुनी तुला. तेच मग ते काम करते वेळी हात असा वर खाली होऊन तो मग अशी वर सरकती बाई लूज असल्यामुळे असा. त्यामुळे ह्या चुन्या दिसतात, पण व्यवस्थित असं सरळ करून घेतला तर बाही उंची माझी एल्बो साईज आहे बाई. हे बघा, एक नंबर आहे तुझा ब्लाऊज. आणि बघा ते त्याच्यामुळे झालंय माहिती सर्वांना, ते सांगायचं म्हणजे लोकांना पण कळून जाईल. प्रॉपर मी एक व्हिडिओ बनवलाय याच्यावर, एका ताईने कमेंट केली होती मला, आणि त्यावेळी योगायोगाने हाच ब्लाऊज होता अंगात. तुला ह्याच ब्लाऊज होता अंगात, आणि तेव्हा फक्त तुमच्या अंगातल्या ब्लाऊजला खूपच तुला का तू हा ब्लाऊज केलाय सांगू का? हाच ब्लाऊज तू ट्रीटमेंटला गेली होतीस ना त्या दिवशी घातला होता. हाच ब्लाऊज होता तो. त्यामुळे त्या मॅडमनी सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही एवढा टाईट ब्लाऊज घालता, पट्टा लावता, तेव्हा तू लूज केला होता. रक्तदाबाचा पट्टाच लावता ब्लाऊजच्या बाहीमधून. त्यामुळे त्यांनी बरं चल वरून लावला होता पट्टा मला. नाही खूप लेंदी झालं, त्यांना बोर पण व्हायला नको. नाही चालेल, करेन. सांगते नाही एंड त्यासाठी सांगते, तुमच्या माहितीसाठी एकही चुनी नाहीये बाहीला माझ्या. हे बघा, हात सरळ केला ना लूज असल्यामुळे तो वर सरकतो. आणि तुला अजून एक सांगते, आपला आयफोन येणार आहे आता, म्हणजे आयफोन सेकंड हँडच आहे आणि एवढा काय असा 12 आहे तो, मग त्याच्यात छान व्हिडिओज येणार. त्यामुळे तू तुझ्या 100% देऊन आता क्वालिटीमध्ये व्हिडिओज काढ आणि छान येतील सर्वांना बघायला. गीता ह्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी या चॅनल पण सबस्क्राईब करा, आणि गीता फॅशन मी देते चॅनलची लिंक इथे, त्या चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब करा. आणि त्या चॅनलवर खूप सुंदर एज्युकेशन, म्हणजे एक प्रकारे शिवण क्लासमध्ये जे काही नॉलेज पाहिजे तुम्हाला ते त्याच्यावर मिळून जाईल. आणि खूप लवकर तो आपला झाला मॉनिटाईज. त्याच्यावरनं तुम्ही जाणून घ्या की किती छान शिकवलं जातं. त्यामुळे बघा एखादा व्हिडिओ, त्याच्यावरनं तुम्हाला आवड निर्माण होईल. आणि ह्या चॅनलवर काय काय करतात गीता मॅडम ते सगळं दिसतं. आणि याच्यामध्ये असंच गप्पा तुमच्याशी मारण्यासाठी केले, उगाच नाही का काहीतरी दाखवायचं असं नाही. एक छान जे रोज आपण गप्पा मारतो, तर तिला असं वाटतं की तिचे असे सगळे व्हिडिओ असावे. तिला खूप आवड ह्याच्यात, म्हणून हा चॅनल आम्ही ओपन केलाय. हो, सगळे हे आम्ही व्हिडिओ नंतर बघणार, म्हणून मग हे मेमरी म्हणून मी हे चॅनल चालू केलंय. आणि आपल्या गीता फॅशनचे जे फॅमिली आहे त्यांचा खूप आग्रह होता की तुमच्या घरातलं सुद्धा वातावरण, घरातला कसं आणि लोकांना मुळात म्हणजे आता कळून जाईल की आपण राहतो कुठे. हा, एवढा ऍड्रेस कळणार आता. आता डायरेक्ट घरी येणार ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि तुम्ही आल्यावर बघाल की आमचं घरामध्ये आम्ही इतकं छोटं घर आहे, त्याच्यात सेटलमेंट कशी केली मिळून जातं ह्या व्हिडिओ मधून. म्हणून मग हा चॅनल. पण तुला एक सांगू मम्मा, तू हा चॅनल खोलल्यापासून खुश खूप आहेस, कारण नाही आवडतंय ना तुला. आवडते माझे युट्यूबला नातेवाईक तेवढा पुरते असतात. ते कार्यक्रमाला समारंभाला ठीक आहे नातेवाईक एकत्र येतात, पण जो रोजचा जो आपला वाटचाल आहे त्यामध्ये मला याच लोकांची साथ आहे, याच लोकांशी मी गप्पा मारत असते. त्यामुळे आता तू बघ एकटीच बोलू शकतेस कॅमेरा धरून. हा, कॅमेरा माझा कोण आहे म्हणजे काय झालंय, जीवन खरं जीवन जगण्यात कॅमेरा हा सोबती झालाय. ह्या अगोदर लोक म्हणायचे फोन आले तर लोकांचं वाटोळं झालं, सतत फोन. नाही तसं नाहीये. फोनमुळे लोकांची परिस्थिती सुधारली, मला हे म्हणायचंय. लोकांना ज्ञान खूप आलं, लोकांनी चॅनल खोलले, पैसा कमवला, गाड्या बंगला केला. 10-10 वर्ष 20-20 वर्ष नोकऱ्या करून लोकांना गाडी घेता आली नाही. आता आमचंच घ्या, लग्नाला आमच्या 30 वर्ष झाले, पण आमच्या घरात अजून गाडी आली नव्हती किंवा असं मनासारखं अजून पण आलेले नाही आपल्याकडे. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.